तर पुढचा तुमचा एक धडा आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, पर्यावरणीय व्यवस्थापन. सो देर आर सम थिंग्स, काही गोष्टी आहेत ज्या बेसिक्स आहेत त्या आपल्याला शिकायच्या याच्यामध्ये. बघा, जसं तुम्हाला शिकायचं आहे की व्हॉट इज वेदर अँड क्लायमेट, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट काय असतं ते शिकायचं आहे, मेट्रोलॉजी अँड डिझास्टर मॅनेजमेंट या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. हा धडा आपण सायमल्टेनियसली घेणार आहोत, मराठी आणि इंग्रजी वयांचा. लक्ष द्या. पर्यावरणीय व्यवस्थापन, हवामान म्हणजे काय, घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय, हवामान शास्त्र काय असतं आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, या गोष्टी आपण धड्यामध्ये शिकणार आहोत. चला लक्ष द्या. सो व्हॉट इज वेदर अँड व्हॉट इज क्लायमेट. बघा, दीज आर टू डिफरंट थिंग्स, परंतु आपण त्या जनरली एकत्रच घेतो, पण त्या वेगळ्या गोष्टी आहेत. वेदर अँड क्लायमेट. सो व्हॉट इज द डिफरन्स बघा काय आहे. Atmospheric conditions at a specific time at a particular place are referred to as weather. Atmospheric conditions depend upon a variety of factors. So we frequently express our opinion about weather by making statements like today it is too cold or it is very hot. बरोबर की नाही. आपण आज बघा, आता उन्हाळा चालू झालेला आहे, 13 मार्चचा दिवस आहे, तर आपण म्हणतो की आता आज खूप गरम होतंय किंवा खूप गारठा आहे. तर गारठा तर नाहीच आहे, आपल्याकडे सगळीकडेच गरम होतंय, सगळीकडे उष्णता वाढत चाललेली आहे. तर एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला आपण हवामान असे म्हणतो, त्याला म्हणतात क्लायमेट. काय म्हणतात त्याला? क्लायमेट. ठीक आहे. वातावरणाची स्थिती हवामानाच्या विविध घटकांवर अवलंबून असते. हवामानाची स्थिती ठरवण्यासाठी अनेक घटक अवलंबून आहे, कोणत्या ते आपण पुढे पाहणार आहोत. तर आपण जेव्हा म्हणतो की आज खूप गारठा आहे किंवा आज गरम होतं, तर आपण आज विचार करतो, म्हणजे काय, त्या दिवसापुरता विचार असतो, त्या वेळेपुरता विचार असतो, त्याला आपण म्हणतो हवामान किंवा वेदर. ठीक आहे. कोणकोणते घटक आहेत पुढे पाहूया आपण. कोणकोणते घटक आहे पुढे पाहता बघा, लक्ष द्या. येस, सो लेट्स सी हियर. प्लीज म्यूट योर साउंड गाइस. आदित्य वेलकम, प्लीज म्यूट योर साउंड. हा, नेटवर्क जात असेल सो प्लीज अगेन जॉईन व्हा फटाफट, पण गडबड करू नका बस, आणि लक्ष द्यायचं सगळ्यांनी स्क्रीनवर. येस, चलो. So what are the factors, guys? What are the factors? Weather related or climatic factors. First are atmospheric pressure, sunlight, cloud, humidity, rainfall, visibility, and temperature. These are the factors on which weather or climate related astat sarv goshti. Get it? So weather depends upon the prevailing conditions of the air. Lakshat theva. The climate of a particular region is the average of daily reading of various weather-related parameters recorded for several years. Hence, climate is a long predominant condition of the atmosphere. लक्षात घ्या. Climate हे काय आहे, तर it is a long predominant condition. आपण एखादं म्हणतो तर क्लायमेट असं म्हणतात, मुंबईचं क्लायमेट हॉट आणि ह्युमिड आहे, लाईक दॅट. समजतंय? जसं तुमच्या गावचं उष्ण असेल, परंतु कसं असेल तर ते थंड असू शकतं किंवा कोरडे असू शकतं. तर हवामानाचे घटक आहेत वातावरणाचा दाब, सूर्यप्रकाश, ढग, आर्द्रता, पर्जन्य, दृश्यता, तापमान. हवामान हे जे आहे ते एखाद्या हवामान त्यावेळेसच्या परिस्थिती अवलंबून असते. एखाद्या प्रदेशाच्या हवामानाच्या विविध घटकांच्या दैनिक स्थितीचे वर्षानुवर्ष काय केलं जातं, निरीक्षण केलं जातं, मोजमाप केलं जातं, आणि जो काही मिळतं, जी काही सरासरी मिळते त्याला म्हणतात हवामान. म्हणजे वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला काय म्हणतात, हवामान असे म्हणतात. दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान असे म्हणतात. समजतंय? हे दोन वेगळे घटक आहेत, क्लायमेट अँड वेदर. सो द चेंजेस इन द वेदर, कसे कसे चेंजेस होतात आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याचा आपण नेहमी अनुभव घेत आहोत. वी आर ऍक्च्युअली एक्सपिरियन्सिंग, राईट. बघा, तुम्हालाही सर्वांना कल्पना आहे की आता उन्हाळा सुरू झालेला आहे, हळूहळू टेम्परेचर वाढत जातं दिवसाचं, आणि आपल्याकडे आपण समुद्र किनाऱ्या जवळ आहे, आपल्याला पाणी जवळ आहे, त्यामुळे आपल्याकडे जी कंडिशन आहे ती कशी आहे, ह्युमिड आहे. आपल्याला खूप घाम येतो आणि हा उन्हाळाभर आपल्याला येत राहणार आहे, बिकॉज आपल्याकडे ह्युमिड कंडिशन आहे. आपल्या हवेमध्ये आर्द्रता आहे, दमटपणा आहे. काय आहे? दमटपणा आहे, आर्द्रता आहे. सो क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली. बदलतं का? नाही. क्लायमेट इज दॅट विच रिमेन्स कॉन्स्टंट इन अ रिजन फॉर अ लॉंग ड्युरेशन. Thus, we see that weather is
weather is related to a specific location and specific time, whereas climate is related to a longer duration and larger area. लक्षात ठेवा, वेदर आणि क्लायमेट मध्ये डिफरन्स आहे. ठीक आहे, वेदर काय असतं, वेदर इज शॉर्ट टर्म, एरिया पण कमी असतो, आणि इथं क्लायमेट इज लॉंग टर्म आणि एरिया इज वाइडर एरिया, larger area. Change in weather may occur for short periods of time, whereas change in the climate take place slowly over a much long duration. So climate plays a very important role in our day-to-day life. It influences our basic needs, food, clothing, shelter, as well as occupations. बघा ना, आता उन्हाळा आला त्यामुळे आपलं अन्न बदलत चाललंय. आपल्याकडे आता थंड पदार्थ म्हणा किंवा ज्याला आपण म्हणतो आपल्याला तहान जास्त लागते यावेळेस. कपडे पण आपण सैल घालतो, थोडे सुती कपडे घालतो, क्लोथिंग बदलते आपली, शेल्टर सुद्धा बघा, आणि कामधंदे सुद्धा लोकांचे बदलते. कारण अशा वेळेस आता तुम्हाला ज्यूसच्या गाड्या, सरबताच्या गाड्या तुम्हाला जास्त पाहायला मिळतील अशा वेळेस. हिवाळ्यात एवढ्या नसतात. क्लायमेट इज स्पेशली इम्पॉर्टंट फॉर अन ॲग्रेरियन कंट्री. ॲग्रेरियन म्हणजे काय, ज्या ठिकाणी शेती जास्तीत जास्त केली जाते, जसं भारत. Various climatic factors like direction and speed of wind, temperature, atmospheric pressure are considered during construction of runways, seaports, huge bridges and skyscrapers. आता याचा उपयोग कुठे होतो, जेव्हा तुम्हाला एखादे मोठे मोठे पूल बांधायचे आहे, ब्रिज बांधायचे आहे, एखादं बंदर बांधायचं आहे, रेल्वे स्टेशन बांधायचं, सर्वांसाठी तुम्हाला याचा उपयोग होत असतो. बिकॉज हे सगळे घटक कसे असतात, इंटर रिलेटेड या गोष्टी असतात. बघा, हवामान हे सतत बदलतं का? अजिबात नाही. हवामान हे सतत बदलत नाही, लक्षात घ्या. ते एका प्रदेशात दीर्घ काळासाठी सारखेच असते. यावरून काय लक्षात येतं की हवेचा संबंध निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो. हवा आणि हवामान, लक्षात घ्या, हवा आणि हवामान. तुम्ही येता 6वी-7वीला सुद्धा तुम्हाला याच्याबद्दल थोडीशी बेसिक माहिती तुम्हाला झालेली आहे, हवा आणि हवामान. पण दोन्ही गोष्टी आपण सारख्याच म्हणतो. हवामान संबंध मोठ्या प्रदेशाशी मोठ्या कालावधीशी असतो, तर हवेत अल्पकाळ बदल होत असतात. हवामानात जो बदल होतो प्रदीर्घ काळ जावा लागतो, आणि तेव्हा ते ठरतं की कुठल्या ठिकाणचं हवामान कसं असेल, कुठल्या ठिकाणचं हवामान कसं असेल हे आपण त्यावेळेस ठरवू शकतो. हवामान आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महत्वाची भूमिका पार पडत असतात. तुमचं अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गोष्टी आपल्या हवामानावर अवलंबून असतात. हे सर्वांना आपल्याला माहित आहे. अन्न आपलं बघा, आता आपण जास्त पाणी पितोय, सरबत पितोय, त्याचबरोबर आपल्याला वस्त्र, कपडे सुती वगैरे चाललंय घालणं, निवारा सुद्धा हे बघा आपल्या, या सर्व गोष्टी ठरतात. तुमची गावची घरं बघा आणि शहराची घरं बघा, यात खूप फरक आहे. दक्षिणेकडील घरं बघा आणि उत्तरेकडील घरं बघा, भारताची, तुम्हाला फरक जाणवेल. हवामानाचे अनन्यसाधारण महत्व या ठिकाणी असतं. कधी, ज्या ठिकाणी भारतासारखे शेतीप्रधान देश असतात त्या ठिकाणी. कारण विमानांसाठी धावपट्ट्या बनवणे, विमान उतरतात ज्या ठिकाणी तो रनवे असतो ते रनवे, त्याचबरोबर मोठे बंदर बनवायचे आहे, पोर्ट, मोठे पूल बांधायचे आहेत, अतिउंच अशा इमारती बांधायच्या आहेत. या सर्व गोष्टीमध्ये हवामानाशी रिलेटेड सगळ्या गोष्टी असतात. त्यामध्ये वाऱ्याची दिशा आणि गती, त्याचबरोबर तापमान व हवेचा दाब यांचा विचार केला जातो. बेसिक गोष्टी आहेत या सर्व. पुढे बघा, पुढे बघा, 23rd March is observed as World Meteorological Day. लक्षात ठेवा, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे असतो 23rd March ला. पुढे काही गोष्टी तुम्हाला विचार करण्यासाठी दिल्यात, वाचून घ्या. पुढे जातो मी. इम्पॉर्टंट वेदर इन द लिव्हिंग वर्ल्ड. आता हे आपल्या दैनंदिन जीवनातल्या काही गोष्टी दिलेल्या आहेत किंवा प्रत्येक जगातील दिल्या आहेत. जसं पहिलं बघा काय दिलंय, daily weather as also long-term climatic condition influence human lifestyle directly or indirectly. Land, water bodies, plants, animals collectively form the natural environment of Earth. This environment is responsible for the development of organism. आपल्या आजूबाजूला कसं वातावरण आहे त्यानुसार आपली जडणघडण होत असते, लक्षात घ्या. ओके, आपली म्हणजे सर्वांचीच, सर्व प्रकारचे प्राणी. दिनविशेष 23 मार्च जागतिक हवामानशास्त्र दिवस आहे. बघा, तर दैनंदिन तसेच दीर्घकालीन हवेचा मानवी जीवन पद्धतीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रभाव असा पडत असतो. भूपृष्ठ आहे, जलाशय आहे, वनस्पती आहे, प्राणी आहे, मिळून पृथ्वीवर नैसर्गिक पर्यावरण तयार होते. हे पर्यावरण सजीवांच्या विकासास तुम्हाला कारणीभूत ठरतं, लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक सजीवावर या पर्यावरणाचा, हवामानाचा
काय असतो फरक पडत असतो. सेकंड पुढची गोष्ट आहे तुम्हाला द क्लायमेट ऑफ अ पर्टिक्युलर रिजन. द क्लायमेट ऑफ अ पर्टिक्युलर रिजन हेल्प्स टू डिटरमाइन द डाएट, क्लोथिंग, हाऊसिंग, ऑक्युपेशन्स अँड लाईफस्टाईल ऑफ पीपल ऑफ दॅट रिजन. हे मागे तुम्हाला सांगितलं. जर एक्झाम्पल आपण घेतलं तर काश्मीरची लोक बघा, त्यांचं अन्न, त्यांचं राहणीमान, त्यांचे कपडे हे राजस्थानच्या लोकांपेक्षा कितीतरी वेगळे तुम्हाला पाहायला मिळतील. हे सगळं काय आहे तर तुम्हाला डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळेल, नक्कीच पाहायला मिळेल. अगदी साऊथचा आणि नॉर्थचा बघा डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळेल. या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येतात. येस, पुढे जा. बघा, एखाद्या प्रदेशाच्या लोकांचा आहार कसा असतो, त्याचबरोबर त्या ठिकाणच्या लोकांची घरं, पोशाख, व्यवसाय, जीवन पद्धती. प्लीज आवाज बंद ठेवायचा बाळांनो. हे या प्रदेशाचे हवामान सायभूत ठरते. उदाहरणार्थ काय तर काश्मीरी तसंच राजस्थानच्या लोकांचे वैशिष्ट्यपूर्ण हवामान, राहणीमान, काश्मीरच्या लोकांचं आणि राजस्थानच्या लोकांचं. नेक्स्ट पॉइंट आहे सॅलिनिटी ऑफ मरीन वॉटर, फॉर्मेशन ऑफ ओशियानिक currents, water style, etc. Point number 3. All are related to various weather and climatic factors. समजतं? Various climatic factors being about the weathering of rocks in the Earth's crust. Fifth number point आहे so climate plays a very important role in the formation and enrichment of soil. लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणची सॉइल माती सुद्धा वेगवेगळी असते आणि त्या मातीमध्ये येणारं पीक हे सुद्धा वेगवेगळं आपल्याला मिळतं. लक्षात ठेवा. पुढे लक्ष द्या. येस, गुड. इफ यू एनी नेटवर्क प्रॉब्लेम गाइस लगेच जॉईन करत जा पटापट. चलो. सागर जलाची क्षारता, सागर प्रवाहांची निर्मिती, जलचक्राची निर्मिती या सर्व बाबी हवामानाच्या विविध घटकांशी संबंधित आहेत. भूपृष्ठाच्या आच्छादनातील खडक वितरणाचे कार्य हवामानातील विविध घटक करीत असतात. मातीच्या निर्मितीमध्ये लक्षात घ्या, मातीच्या निर्मिती आणि विकासामध्ये सुद्धा हवामानाचे अनन्यसाधारण महत्व असते. या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत आणि हवामान हे सर्व सजीवांवर महत्वपूर्ण परिणाम करणारा घटक आहे. पुढचे पॉइंट्स काय बघा. येस, नेक्स्ट पॉइंट काय बघा. सॉरी, एक सेकंड. क्लायमेट प्लेस important formation management soil. And last point आहे microbes. लक्षात घ्या, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मायक्रोब्स in the soil play an important role in the formation of organic materials. This process depends upon various climatic factors. Thus, it is very clear that the study of meteorology and it is very important from the viewpoint of human life. लक्षात, तुम्हाला मेट्रोलॉजी शिकणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला बेसिक गोष्टी तुमच्या पुस्तकात दिलेल्या आहेत. मातीवर जे काही विविध सजीव जीवाणू अवलंबून असतात, बॅक्टेरिया म्हणतो त्याला किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्यांचा सेंद्रिय द्रव्याच्या निर्मितीमध्ये महत्वाचा वाटा असतो. ही प्रक्रिया हवामानातील विविध अशा घटकांवर अवलंबून असते. यामुळे तुम्हाला काय कळतं की वातावरण आणि हवामानशास्त्र याचा अभ्यास मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून काय त्याला महत्व आहे, अनन्यसाधारण असं महत्व त्याला आपल्याला पाहायला मिळेल ना. पुढे बघा. While ascertaining the climate of a particular एक second. Yes, there's a problem with my front camera of laptop. Chalo. So while ascertaining the climate of a particular region, a review of earlier studies of various aspects of climate is very important. Most countries in the world have established meteorology departments. आपल्या भारतात सुद्धा meteorology department आहे. For making and recording such observations, these departments have observatories which are equipped with modern instruments and technology. If present climatic conditions are analyzed with reference to past climatic conditions, we can predict the climate change of the future. However, what happens as climate is net result of a complex mixture of various atmospheric factors, forecasting it is very complicated and difficult. लक्षात घ्या, वेदर फोरकास्ट ही खूप कठीण अशी गोष्ट आहे. बऱ्याच वेळा आपले हवामान जे विभाग आहे ते आपल्याला सांगतं बाबा कधी पाऊस पडेल कधी नाही पडेल किंवा काय होईल कुठे, परंतु कधी कधी त्यांच्या गोष्टी सुद्धा अनप्रेडिक्टेबल होऊ शकतात. ते सांगतात ते कधी कधी चुकीचं होऊ शकतं. कारण
वेदर किंवा क्लायमेट इट इज व्हेरी कॉम्प्लेक्स आहे, खूप लक्षात ठेवा. फोरकास्टिंग इज इझी फॉर पुढे बघा. Where climatic changes are slow and of limited nature. However, weather climate changes are complex, interdependent, rapid, making forecast is very difficult. लक्षात घ्या. एखाद्या ठिकाणचे हवामान ठरवत असताना तुम्ही जो पूर्वीचा अभ्यास केलेला असेल त्या ठिकाणच्या हवामानाचा पूर्वीचा जो अभ्यास केलेला असेल विविध अंगांचा अभ्यास करावाच लागतो. त्याचे निरीक्षण करून नोंदी ठेवाव्या लागतात. जगातील बहुतेक देशांनी अशासाठी खाते तयार केलेले आहे, स्थापन केलं आहे. आपल्याकडे सुद्धा मेट्रोलॉजी डिपार्टमेंट आहे, त्याला हवामान खातं म्हणूया आपण. यांना वेधशाळा म्हणतात किंवा हवामान खातं म्हणतात, वेधशाळा. या वेधशाळा काय असतात? या ठिकाणी आधुनिक यंत्रसामग्री आणि उपकरणांनी सुसज्ज या ठिकाणी आपण पाहायला मिळतात. तर वर्तमानकालीन हवामानाच्या स्थितीचे गतकालीन म्हणजे झालेल्या हवामानाच्या संदर्भात विशेष विश्लेषण केल्यास भविष्यकालीन बदलांचा तुम्हाला काय घेता येतो, अंदाज हा करता येतो. पण हवामान म्हणजे वातावरणाच्या विविध घटकांचे संमिश्र स्वरूप असल्याने त्याबाबत अंदाज करणे फार गुंतागुंतीचे असते. हे तुम्हाला उदाहरण सांगणार आहे मी. एखाद्या ठिकाणचे हवामान सावकाश व मर्यादित रूपात बदलत असेल तर तेथील हवामानाचा अंदाज करणे सोपं जातं का? सोपं असतं. पण ज्या ठिकाणी हवामान गुंतागुंतीचे असते आणि परस्परावलंबी असतील, ते शीघ्र गतीने घडत असतील, तर त्यांच्यात होणारे बदल हे त्याचा अंदाज बांधणं कठीण पडतं. कोणाला? आपल्या शास्त्रज्ञांना. जे का आपले मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आपले शास्त्रज्ञ त्यांना ते कठीण पडतं. येस, बघा, लक्ष द्या. So what is meteorology? The science. What is meteorology? The science that studies the interrelationship between the various components of air, natural cycles, geological movements of the earth, and climate is called meteorology. लक्षात घ्या. Meteorology includes the study of storms, clouds, rainfall, thunder, lightning. Depending upon the study of such factors, weather forecasts are made. यांचा अभ्यास करून weather forecast करतात. They are useful for common people, farmers, fisheries, aviation services, water transport, and various other organizations. Generally, in rainy season, ह्या खूप जास्त आपल्या महत्वाच्या असतात. Institutes of work काय बघा. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आहे, established by United Nations on 23rd of March 1950. हे पूर्ण जगाची आहे, लक्षात घ्या. इट्स रोल इज फूड सिक्युरिटी, वॉटर मॅनेजमेंट अँड ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन. युझिंग आयसीटी, तुम्हाला आयसीटीचा उपयोग करायचा आहे, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचा माहिती काढा. IITM काढा, इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी. And then you can find out the information about NOAA, National Oceanographic and Atmospheric Administration, right? बघा, चला पुढे जाऊया. येस, हवामानशास्त्र किंवा मेट्रोलॉजी हवेतील विविध घटक, निसर्ग चक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली, हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास व विश्लेषण करणारे हे काय असतं? एक शास्त्र आपल्याला आहे, लक्षात घ्या. याला हवामानशास्त्र असं आपण म्हणतो. यात हवामान विषयक कशाचा अभ्यास होतो? वादळाचा अभ्यास होतो, ढगांचा अभ्यास होतो, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना, विजांचा कडकडाट. आता ढगांबद्दल तुम्ही गेल्या वर्षी शिकलेले आहात, इयत्ता 8वी मध्ये ढगांचे प्रकार पाहिले, टाइप्स ऑफ क्लाउड्स पाहिले तुम्ही, क्युम्युलोनिंबस वगैरे वगैरे वगैरे. यावरून भविष्यातील हवामानाबद्दलचा अंदाज व्यक्त केले जातात. याचा उपयोग कोणाला होतो? सर्वसामान्य जनता, तुम्ही, आम्ही, त्याचबरोबर शेतकरी, मासेमारी व्यवसाय करणारे व्यक्ती, विमानसेवा, जलवाहतूक या सर्वांचा त्याचा उपयोग होत असतो, लक्षात घ्या. कारण मच्छीमार समुद्रात जातात, तर त्यांना माहिती मिळाली पाहिजे कधी जावं कधी नाही जावं, कधी समुद्रामध्ये धोका आहे, कधी समुद्रामध्ये धोका नाहीये. तर संयुक्त राष्ट्र संघातर्फे 23 मार्च 1950 जागतिक हवामानशास्त्र संघटना चालू केलेली आहे. हे संस्था स्थापन केलेली आहे. याचं कार्य आहे अन्न सुरक्षा, जलव्यवस्थापन, दळणवळण आणि
यासाठी गरजेचं आहे. त्या तुम्हाला जायचंय, लिंक शोधायचे आहेत, वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला. WMO शोधा, IITM शोधा, NOAA शोधा. मिळेल तुम्हाला. तुमच्याकडे आता सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहेत. नेक्स्ट बघूया पुढे. एक सेकंड, एकच मिनिट थांबा. जरा किती बाकी आपलं. ठीक आहे, होऊन जाईल आपला. जरा एवढा काय वेळ लागणार नाही. ठीक आहे, आजच्या पार्ट मध्ये नाही होणार, उद्या पार्ट मध्ये उद्या वगैरे होऊन जाईल. येस, चलो आपण एवढा पार्ट घेऊया. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, पुणे. So the Indian Meteorological Department कुठे आहे, was founded by British in 1875 at Shimla, Himachal Pradesh. Its head office is now at Pune and its regional offices are Mumbai, Kolkata, Chennai, Nagpur and Delhi. Maps are prepared every day which indicates the daily predictions about the weather. Such maps are prepared and published twice in every 24 hours. लक्षात घ्या. In this institute, research goes on continuously on various aspects like instruments for climatic readings, predictions about climate made using radar, predictions about climate related to seismology, predictions regarding rainfall by satellites, air pollution, etc. Then the Indian Meteorological Department provides information. कोणकोणती information मिळते बघा. Regarding weather, climatic conditions of the departments like aviation, shipping, agriculture, irrigation, marine oil exploration and production, etc. Yes, guys, there is some digging work going here. त्यामध्ये मला आवाज वगैरे येत असेल. ठीक आहे, होऊन झालं एवढंच. So predictions regarding calamities like dust storms, sandstorms, heavy rainfall, hot and cold waves, tsunami are all are communicated to various departments and all types of mass communication media and citizens, all citizens. For this purpose, India has launched several satellites equipped with high-class technology. Observatories at several locations are doing excellent work in the analysis of information received from these satellites. You can go to this website and you'll get the exact and every information you want. भारतीय हवामान शास्त्र किंवा भारतीय हवामान खाते. भारतीय हवामान खाते स्थापना झाली 1875 ब्रिटिशांनी केली. सिमला इथे केली. आता त्याचं मुख्य कार्यालय कुठे आहे तर पुणे या ठिकाणी आहे. थोडं जरा काम चालू आहे, एवढं होऊ द्या, आवाज भरपूर येतोय. मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, नागपूर या ठिकाणी प्रादेशिक कार्यालय आहेत. दर दिवसाला काय करतात, हे नकाशे तयार करतात. कसले नकाशे? हवामानाच्या स्थितीचे. 24 तासामध्ये 2 वेळा हे नकाशे प्रसिद्ध करतात. ते नकाशे तुम्ही सुद्धा पाहू शकता या वेबसाईटवर जाऊन, imdpune.gov.in, राईट. तर सर्व अंदाज सांगतात. बाबा भूकंप वापण्याशी निगडीत अंदाज असतात, पर्जन्याशी निगडीत अंदाज असतात, हवामानाचे प्रदूषण, सर्व अंदाज ते मांडतात. त्याचा उपयोग होतो विमान उड्डाण खात्याला, नौकानयन खाते, शेती, पाटबंधारे, समुद्रातील संशोधन करणाऱ्या संस्था, धुळीची वादळे, वाळूची वादळे, मुसळधार पाऊस, उष्णतेची, त्सुनामीची लाट, थंडीची लाट, या सगळ्यांची सूचना हे लोक करतात. कदाचित यांनी आपल्याला कोरोनाची सूचना केली असं खूप बरं झालं असतं, पण तसं त्यांना नाही करतायत. ही सर्व माहिती त्यांनी आपल्यापर्यंत माध्यमांपर्यंत पोहोचवतात, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवतात. त्यासाठी अत्यंत उच्च तंत्रज्ञानाचे सज्ज असे उपग्रह भारताने अवकाशात सोडलेले आहेत. लक्षात घ्या,